कोणाला लागलंय का साहेब? मॅडम कोणाला लागलंय का? तुम्हाला समजत नाही का? तुमच्या आंदोलन काचं केलं तुम्हाला कसं वाटतं ते सांगा ना. हे जे शिधा वाटप कार्यालय आहे याच्या निवडणुकीच्या अगोदर पण आम्ही यांना पत्र देऊन निवेदन दिलं होतं की बऱ्याच ठिकाणी उल्हासनगर शहरात रेशन दुकानवाले स्वतःच्या मनमानी कारभार आणि सर्रासपणे ब्लॅकने रॉकेल गहू तांदूळ विक्री करतात आणि ते जे जनतेपर्यंत पोहोचतच नव्हतं. आणि अनेक लोकांच्या आमच्याकडे तक्रारी होतं की 10 लिटर रॉकेलचा त्यांना कोटा असताना त्यांना 2 किंवा 3 लिटर रॉकेल द्यायचे आणि त्यांना जर रेशन दुकानदाराला विचारलं तर ते त्यांना दमदाटी करून त्यांना पळवून लावायचे. आणि तेच लोक जर इथे जर आले अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी त्यांना उडवाउडवीचे उत्तर द्यायचे. त्याबाबतीत आम्ही निवडणुकीच्या अगोदर पण तक्रार दिली होती. परंतु हे जे होनमाने साहेब आहेत आणि त्यांचे जर इतर अधिकारी आहेत ते प्रत्येक वेळेला फक्त आम्ही निवेदन द्यायचं आणि स्वीकारायचं आणि नंतर आम्ही गेल्याच्यानंतर ते कचऱ्याच्या पेटीत टाकायचे असं त्यांचं कार्यक्रम चालू होता. आणि याच्या अगोदरही आम्ही दुसऱ्यांदा परत त्यांना निवेदन दिलं की प्रत्येक जे दुकानदार आहे शिधा वाटप दुकान जे आहे त्या अग्रणी भागावर किती स्टॉक आहे, किती बॅलन्स आहे, किती लोकांना किती स्टॉक गेला आणि किती उर्वरित आहे, बाकी किती आहेत हे पूर्णपणे समोर दिसलं पाहिजे. पण असं प्रत्येक वेळेला आम्ही लेटर देऊन त्यांनी हे केलं नाही. पण शेवटी आम्हाला मनसेचा एक दणका त्यांना दाखवायचाच होता आणि हा पर्याय त्यांना आम्ही दाखवला मनसेचा यांनी. आणि याच्या पुढेही जर अधिकाऱ्यांनी जर ते रेशन दुकानवाल्यांवर जर कारवाई केली नाही आणि जनतेपर्यंत जर त्यांचा हक्क गेला नाही तर असंच आंदोलन आम्ही पुरं उल्हासनगर शहरावर करू. साहेब, हे आंदोलन एवढं तीव्र करण्याचं कारण काय होतं? आणि तिथे महिला कर्मचारी पण होत्या आणि त्यांना पण काही दुखापत झाली. काय नेमकं कारण काय एवढं तीव्र करण्याचं? काय तुमची एवढी चीड होती? चीड कसं आमच्या जर पत्राला जर ते जर उत्तर देत नसेल आणि प्रत्येक वेळेला फक्त उडवाउडवीची उत्तरं द्यायची, आम्ही कार्यकर्ते पाठवायचे. अहो साधं एक रेशन कार्डमध्ये नाव काढण्यासाठी किंवा नाव नोंदवण्यासाठी 5-5, 6-6 महिने लोकांना चक्कर मारावं लागतात. काय एवढं ढिलेपणा? यांचं फक्त दलालाच्या थ्रू फक्त दलालाच्या थ्रू गेलं की लगेच 2 दिवसात त्यांच्यावर लगेच नवीन रेशन कार्ड बनवणं किंवा असे प्रकार होतात. आणि बिना प्रूफचे सुद्धा रेशन कार्ड बनवतात हे अधिकारी लोक पैसे खाऊन दलालामार्फत. यांच्यावर काहीतरी ठोस कारवाई ही झाली पाहिजे. आणि याच्या पुढे जर यांनी जर हे नाही केलं तर असंच आम्ही पूर्ण उल्हासनगर शहरभर जनआंदोलन करणार. आम्ही फक्त जे रेशन अधिकारी होते त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही गेलो होतो. परत तिथे कार्यकर्त्यांच्या मनातली एक चीड होती आणि ती चीड त्यांची बाहेर आली. पण जर महिलांना किंवा इतरांना जर आमच्या आंदोलनामुळे काही दुखापत झाली असेल तर आम्ही मनसे पक्षातर्फे त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.